माझी बहीण लाडकी योजना आपल्याला जन्म पुरावा म्हणून जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसेल दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यामध्ये आणखीन 2 रेशन कार्ड आणि मतदान कार्ड हे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। पण रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे कसे अपलोड करायचं मागील व्हिडिओ पाहून ते अपलोड करू शकता। मतदान कार्ड 15 वर्षापूर्वीचे कसे ओळखायचं आणि ते अपलोड करू शकता का हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्याला अधिवास जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यामध्ये आपल्याला मतदान कार्ड 15 वर्षाचे अपलोड करू शकता। तर पाहूयात कशा पद्धतीने 15 वर्षापूर्वीचे आपले मतदान कार्ड आहे का हे कसं ओळखायचं। चॅनल वरती नवीन असाल आता सबस्क्राइब करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रो पाहू शकता मतदान कार्ड तुमच्याकडे आहे तर ते 15 वर्षापूर्वीचे कसे ओळखू शकता। आपला फोटो वगैरे तिथे दिसतो, त्याच पद्धतीने आपला इथे रोजीचे वय इथे पाहू शकता। उदाहरणासाठी पाहू शकता 1/1/2006 रोजीचे वय आहे 20। आता हे 2006 रोजी यांचं 20 वर्ष होतं। इथे एक पुरावा दिसतो की 15 वर्षापूर्वीचे हे मतदान कार्ड आहे। 1/1/2006 रोजीचे 20 वय आहे, म्हणजे आता ते वय जास्त असणारच। आता हे मतदान कार्ड कधी भेटलेलं आहे हे तुम्ही आता इथे पाहू शकता। इथे पहा दिनांक देण्यात आलेले आहे 10/5/2007 रोजी। आता मतदान कार्ड कधी भेटतं आपलं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर। आता हे मतदान कार्ड 15 वर्षापूर्वीचे कसे ओळखायचं तर 2007 आणि आता आहे 2024। आता 2024 मधून 15 वर्ष जर वजा केली तर 2009 पूर्वीची जी काही मतदान कार्ड असतील ती आपल्याला 15 वर्षाची समजता येतं। म्हणजे 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड कसं ओळखू शकता। इथे जे दिनांक देण्यात आलेली आहे तुमच्या मतदान कार्डवरती ती दिनांक पाहायची आहे। 2024 मधून 15 वर्ष वजा करा, तुमचं 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड आहे की नाही ते अशा पद्धतीने चेक करू शकता। तुमचं मतदान कार्ड आहे ते ओपन करा, त्याच्या बॅक साईडला दिनांक देण्यात आलेले आहे, कधी तुम्हाला हे मतदान कार्ड दिलेलं आहे याची तारीख, स्थळ हे सुद्धा देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने जर आपल्याकडे जन्माचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं नसेल तर मतदान कार्ड हा ऑप्शन आहे, मतदान कार्ड अपलोड करू शकता। अशा प्रकारे 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड आपण ओळखायचं आहे। मित्रो आपल्याला आता हे मतदान कार्ड आहे, हे मतदान कार्ड पाठपुट आहे, ते एका पेजवर कसं बसवायचं हा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये तुमचं आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड एकाच पेजवरती बॅक साईड कशा घ्यायचा व्हिडिओ पाहायचा असेल इथे टच करून तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट करून घ्या आणि तसा तुम्ही ते माझी बहीण लाडकी योजनेमध्ये अपलोड करू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडला आपल्या मैत्रिणींना शेअर करा, कारण त्यांना जन्म दाखला नसेल, शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर हा मतदान कार्डचा ऑप्शन आहे ते अपलोड करू शकतात। पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेला आहे, तिथे जाऊन नक्की फॉलो करून ठेवा। धन्यवाद।